किसी लड़की के पीछे ये गुप्त फेर लगाते हैं। एक देश का चीफ मिनिस्टर अभी कल प्रधानमंत्री हो जाएंगे तो क्या हो जाएगा लड़कियों का। नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना महिलेवर पाळत ठेवली, मग पंतप्रधान झाल्यावर काय करतील? सुशील कुमार शिंदेंनी डागली तोप। महिलेवर पाळत प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायाधीशांची करणार नियुक्ती। मोदींनी प्रियांका गांधींचा उल्लेख माझ्या मुलीसारखी असा केलाच नाही, भाजपचा दावा। नरेंद्र मोदींच्या ऑफिसनं प्रसिद्ध केली संपूर्ण मुलाखत। तो इतना स्पष्ट है कि संघ ने अपनी भूमिका को मतदाता के जागरण और मतदान 100% हो इस ओर उन्होंने सुनिश्चित किया है। उत्तर प्रदेश मधला भाजपचा प्रचार आम्ही मॅनेज करतो। आयबीएन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी पहिल्यांदाच दिली कबुली। राज्य सरकारचं विशेष अधिवेशन 8 मेला विधान परिषद सभापती आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या निवडीसाठी होतंय 1 दिवसांचं अधिवेशन। विरोधकांचा मात्र अधिवेशनाला विरोध। नोएडामध्ये आरटीआय कार्यकर्ते चंद्रमोहन शर्मांचा मृतदेह आढळला, खून झाल्याचा शर्मांच्या कुटुंबियांचा आरोप। जालना लघु पाटबंधारे विभागातल्या 4 इंजिनियर्सना अटक। घरात सापडलं कोट्यावधींचं सोनं आणि रोकड। पाझर तलावाच्या कामामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप। अक्षय तृतीय निमित्त सोनं खरेदीसाठी सराफा मार्केटमध्ये गर्दी, तर ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांच्या बोहाडा उत्सवाची सांगता। आणि बालपणीच्या आठवणी जागवणाऱ्या हिमगौरी आणि 7 बुटके या नाटकाचं रंगभूमीवर पुन्हा पदार्पण। उद्या 11 वाजता ठाण्यात रंगणार पहिला प्रयोग।